हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। मालेगांव महापालिकेत नवनियुक्त आयुक्त रवींद्र जाधव यांची नियुक्ती। गवर्नमेंट ने मेरा तबादला मालेगांव आयुक्त के पद पर किया है। आज मैंने इसका चार्ज ले लिया है। इसके पहले मैं कोंकण डिवीजन में डिविजनल कमिश्नर में डिप्टी कमिश्नर ये पद पे काम करता था। तबादले के बाद मैं इधर आया हूँ। या नियुक्तीचा आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे निषेध। भ्रष्ट अधिकारी नियुक्त करणाऱ्यांचा निषेध असो। मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत असलेले भालचंद्र गोसावी यांच्या जागी रवींद्र जाधव यांची दिनांक 14 डिसेंबर गुरुवार रोजी नियुक्ती करण्यात आली असून नवनियुक्त आयुक्त जाधव हे गुरुवार रोजी सकाळी महापालिकेत हजर झाले। प्रथमतः जाधव यांनी महापालिकेच्या हेड ऑफ डिपार्टमेंट असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली। तत्पश्चात मनपा अधिकाऱ्यांसह शहरातील विविध मंडळी व लाभार्थ्यांची देखील आयुक्त जाधव यांना स्वागतानिमित्त भेटण्यास येणाऱ्यांची गर्दी जमली। तर दुसरीकडे मोसमपूल स्थित गांधी पुतळ्यासमोर आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने जाधव यांच्या नियुक्तीचा तीव्र शब्दात विरोध करत निषेध व्यक्त करण्यात आला। लोकप्रतिनिधी प्रशासन बंद करा तुमची गट्टी यारी, आम्हाला पाहिजे आयएस अधिकारी। अरे लोकप्रतिनिधी आणू नका कोणी भ्रष्टाचारी, आम्हाला पाहिजे आयएस अधिकारी। मालेगाव महापालिकेची तिजोरी फक्त धुण्यासाठी आहे का? प्रत्येक अधिकारी येथे येऊन मनपाच्या तिजोरीवर राजरोसपणे डल्ला मारतो असे वक्तव्य देवा पाटील यांनी व्यक्त केले। आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलनाला बसलेलो आहोत। मालेगाव शहराचा जो काही विकास या ठिकाणी दिसतोय त्यासाठी आदरणीय गोसावी साहेब जे इथून ट्रान्सफर झाली त्या गोसावी साहेबांनी या मालेगाव शहराच्या महापालिकेची तिजोरी पूर्णपणे खाली करून टाकलेली आहे। आता हे येणारे आयुक्त अजून किती धुतील याची काही गॅरंटी नाहीये। म्हणून या ठिकाणी हा मुख्य प्रश्न असा आहे की मालेगाव महापालिका फक्त धुण्यासाठी आहे का? जो येईल तो धुवून जाईल। स्थानिक लोकप्रतिनिधी असा एखादी आयएस अधिकारी या ठिकाणी नियुक्त करू शकत नाही का? परंतु कदाचित मला असं वाटतं आयएस अधिकारी हा मनमर्जीतला नसेल, तो यांचं ऐकून घेणार नाही। त्यामुळे कदाचित असले अधिकारी भ्रष्ट अधिकारी यांच्या ताटाखालचं मांजर ज्या पद्धतीने केलं सांगितलं तसं बनवून ठेवण्यासाठी असले अधिकारी नियुक्त या ठिकाणी केले जातात। 200 रुपए से लेकर हजारों रुपए तक रिजनेबल दाम। फेमस ब्रांड के लिए सिर्फ इंडियन ट्रेंड्स, गगनगिरी कॉम्प्लेक्स, एकात्मता चौक, मालेगाव। मालेगाव महापालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या नंतर आता शासनातर्फे रवींद्र जाधव यांची नियुक्ती केली आहे। जाधव हे धुळे महापालिका उपायुक्त असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते। अशा व्यक्तीला मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करून शासन नेमके काय साध्य करू इच्छिते असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांनी उपस्थित केला। मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ज्या जाधव साहेबांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्यावर धुळे येथे 15,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून कारवाई करण्यात आलेली होती। अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करून महाराष्ट्र शासन नेमका मालेगावचा कोणता विकास करू इच्छिते हा प्रश्न मालेगावच्या जनतेच्या वतीने विचारण्यासाठी आणि या नियुक्तीचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे। मालेगाव शहर अनेक समस्यांनी ग्रस्त आहे। शासनाने हजारो कोटी रुपयाचा निधी 22 वर्षांमध्ये या ठिकाणी दिला, परंतु विकास नावाचा जो विषय आहे तो अजूनही मालेगावकरांसाठी संशोधनाचा भाग बनलेला आहे। तर आयुक्त जाधव यांनी शहरवासियांसह माजी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असे हॅलो मालेगावशी बोलताना सांगितले। चैलेंजिंग सिटी है, लेकिन मुझे चैलेंजिंग सिटी बहुत पसंद आती है। तो जो भी चैलेंजेस है वो सभी पदाधिकारी है
सिटीजन्स है, कर्मचारी है, इनकी मदद से सब चैलेंजेस को पार करेंगे और जो जनरल पब्लिक है, सामान्य नागरिक, उसको ज़्यादा से ज़्यादा सर्विस देने में मेरी प्राथमिकता रहेगी। सबको साथ लेके मालेगांव शहर का नाम, मालेगांव महापालिका का नाम ज़्यादा से ज़्यादा ऊंचा कैसा रहेगा, इसके बारे में मेरी काम करने के टाइम कोशिश रहेगी। उत्तम दर्जाच्या कपड्यांसाठी आता बजेटची चिंता कशाला? एक वेळ अवश्य भेट द्या इंडियन्स बुटीक, मोसमपूल, सटाणा रोड, मालेगाव। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसे यांना मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी प्रामाणिक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नियुक्त करावासा का वाटत नाही, तशी मागणी लेखी स्वरूपात माननीय मुख्यमंत्र्यांकडे ते कधी करतील? अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुकीने भुसे यांचे मालेगावचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे का, असा प्रश्न देखील पवार यांनी उपस्थित केला। सन्माननीय नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांचा हा तालुका आहे। सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी या तालुक्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। परंतु या महापालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी साहेब आणि आता नव्याने नियुक्त झालेले रवींद्र जाधव साहेब यांच्यावर भ्रष्टाचाराचे अतिशय गंभीर आरोप असताना अशा अधिकाऱ्यांना ते मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त कसे करून घेतात, हा प्रश्न मालेगावच्या जनतेला पडलेला आहे। माननीय पालकमंत्री महोदय दादाभाऊ भुसे साहेब यांना महाराष्ट्रात एकही प्रामाणिक अधिकारी, एकही भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, चांगला अधिकारी मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करून घेता येऊ शकत नाही का, हा प्रश्न आम्हाला या ठिकाणून पडतो आहे। आपण मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळचे आहात। मुख्यमंत्र्यांकडे नगर विकास खातं आहे। या नगर विकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असताना आपण मालेगावचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जावं यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहात। मग ही मेहनत अशा पुरगामी अधिकाऱ्यांकडून, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असे गंभीर आरोप आहेत, अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून आपण कसा साध्य करणार, असा प्रश्न या ठिकाणून आम्ही पालकमंत्री महोदयांना विचारू इच्छितो। घरकुल योजनेसारखा विषय असेल, पाणी पुरवठा असेल, भुयारी गटर असेल, रस्त्यांचा विकास असेल, वाहतुकीच्या बाबतीतले प्रश्न असतील, त्याचबरोबर प्रशासकीय गतिमानता असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, घरपट्टी नळपट्टीच्या वाढीचा विषय असेल, जनतेला सुसुविधा मिळाव्याचा विषय असेल, हे कसे साध्य होऊ शकतात? जे अधिकारी फक्त तुमच्या टाटाकारचं मांजर बनून काम करू इच्छितात, अशाच अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी नियुक्त करून घेतात। आणि असं जर चाललं तर मालेगाव शहराची जी वाट महाराष्ट्र शासनात बसून आपण लावून घेऊन राहिला आहात, येणाऱ्या अनेक पिढ्या या मालेगाव शहराला आपण बर्बाद करण्यासाठी काम करत आहात, असंच या ठिकाणून म्हणावं लागेल। माननीय पालकमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा, आता तरी मालेगाव शहराला भारतीय प्रशासकीय सेवेतला प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ अधिकारी नियुक्त करून आणा। आणि ज्या अधिकाऱ्याची आपण नियुक्ती केलेली आहे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आपल्याला मागणी करतो की अशा अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती रद्द करावी। मालेगाव शहरात मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी नियुक्त करावा, अशी विनंती आम्ही आपल्याला मालेगावच्या जनतेच्या वतीने आज प्रतिकात्मक आंदोलन करत असताना करत आहोत। आपण त्याची दखल घ्याल अशी आशा व्यक्त करतो। भ्रष्ट अधिकारी नियुक्त करणाऱ्यांचा निषेध असो, निषेध असो, आणि या मनमानी प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो, आणि भ्रष्टाचारी आयुक्त नियुक्त करणाऱ्यांचा निषेध असो, निषेध असो। क्या सुबह का बुला अगर शाम को वापस घर लौटता है। तर आता मागील झालेल्या चुकांना लक्षात घेत आयुक्त जाधव हे मालेगाव शहर विकासासाठी कितपत यशस्वी ठरतील हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे। हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।